नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला धडा सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता अधिपतीच्या खरी आईची एंट्री आता मालिकेमध्ये पुन्हा होणार आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून। तर मित्रांनो, या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याची शिक्षा आता तिला लवकरच भेटणार आहे। कारण की तिला माहीत असतं की आपण ह्या घरामध्ये आपण कसं गपचूपपणे शिरलेलो आहे आणि तिने हे खोटं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं स्वतःच की ती अधिपतींसाठी या घरामध्ये राहिलेली आहे आत्तापर्यंत, परंतु ती ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त पैशासाठी राहिलेली असते। पण ह्या सगळ्याचं सत्य तिने अजूनपर्यंत कोणासमोर देखील येऊन दिलेलं नसतं आणि तिला माहीत असतं ज्या दिवशी हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल म्हणजेच अधिपतींना समजेल की मी कधी देखील त्यांच्यासाठी या घरामध्ये आली नव्हती, मी फक्त आणि फक्त पैशासाठी आली होती, त्यावेळेस मात्र अधिपती स्वतः तिला घराच्या बाहेर काढणार आहे। पण मित्रांनो, यासाठी आता अक्षरा आणि अधिपतींच्या बाबांनी दोघांनी मिळून देखील खूप शांततेत राहण्याचा विचार घेतलेला असतो। कारण की त्यांना माहीत असतं की आता शांततेत राहणं खूप गरजेचं आहे। कारण की ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढायचं म्हणलं की अगोदर अधिपतींच्या मनामध्ये तिच्याबद्दल जो काही आदर रिस्पेक्ट आहे तो सगळा काही कमी झाला पाहिजे, त्याच्यानंतरच ही भुवनेश्वरी या घराच्या बाहेर जाऊ शकते। पण अजूनपर्यंत अधिपतींची खरी आई कोण आहे हे अधिपतींना माहीत नसतं। कारण की अधिपतींना वाटत असतं की ही भुवनेश्वरीच त्यांची खरी आई आहे, पण अधिपतींना माहीत नसतं की आपली खरी आई लहानपणीच गेलेली आहे, पण कुठे गेलेली आहे हे अधिपतींना अजून माहीत नसतं। कारण की ॲक्सिडेंटमध्ये अधिपतींची खरी आई हरवलेली असते। म्हणजेच मित्रांनो, मालिकेमध्ये आता पुन्हा अधिपतींच्या खरी आईची एंट्री होणार। पण तोपर्यंत आता अक्षराची शाळा देखील ह्या भुवनेश्वरीने बंद केलेली असते आणि सोबत आता अधिपतींचं शिक्षण देखील झालेलं नसतं। पण अक्षराची इच्छा असते की तिने शाळेमध्ये जावं। तर तुम्हाला लवकरच पाहायला देखील हे देखील भेटेल की अक्षराला आता शाळेमध्ये देखील जायला भेटणार आहे। कारण की अधिपतींचे बाबा पूर्णपणे आता बरे झालेले असतात आणि त्यांना व्यवस्थित बोलायला देखील येत असतं। त्याच्यामुळे आता काही केलं जरी अधिपतींचे काही नियम आता अक्षरा तोडते आणि सांगते की आता मी शाळेमध्ये देखील जाणार। तर त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी म्हणते की मला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर मी सांगेल तसंच ह्या घरामध्ये झालं पाहिजे। तर अधिपती देखील भुवनेश्वरीचं ऐकतात आणि मास्तरीणबाईला पुन्हा शाळेमध्ये जाण्यास विरोध करतात। पण तरी देखील आता अक्षरा म्हणते थोड्या दिवस हे सगळं काही सहन करू। कारण की अधिपतींच्या बाबांनी सांगितलेलं असतं की योग्य वेळ आली की ह्या भुवनेश्वरीला आपण घराच्या बाहेर काढूया। पण तोपर्यंत अधिपती सांगतात आणि ती भुवनेश्वरी सांगतायत तसंच सगळं काही ऐकून घेऊया। कारण की ही भुवनेश्वरी किती पापी मनाची आहे हे सगळ्यांना चांगलंच कळालेलं असतं। आणि ह्या भुवनेश्वरीने हे विसरून गेलेले असते की तिच्या अंगावरती आता खूप मोठं संकट येणार आहे। कारण की तिने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं आहे त्या सगळ्या काही पापाचा घडा आता तिचा लवकरात लवकर भरणार आहे। त्याच्यामुळे आता ह्या भुवनेश्वरीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढण्यासाठी अक्षराचा मास्टरमाइंड प्लॅनिंग असतो। कारण की ती तिच्यासाठी सांगेल ते ती करत असते। कारण की अक्षराला माहीत असतं की आता ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढायचं म्हणलं की तिच्यासारखाच पलटवार केला पाहिजे। त्यासाठी आता अधिपतींच्या मनातून भुवनेश्वरीला पूर्णपणे उतरवण्याचं काम आता अक्षरा करत असते आणि तेच कामामध्ये आता अक्षरा लवकरच यशस्वी होणार आहे। पण मित्रांनो, आता सगळ्यांची ही एकच इच्छा आहे की आता भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढणार, पण अधिपतींची खरी आई पुन्हा येणार का? तर मित्रांनो, आता एक नवीन पोस्ट देखील अधिपतींच्या आणि इंस्टाग्रामवरती अपलोड झालेली आहे की आता अक्षराची खरी सासूबाई म्हणजेच मित्रांनो ऑफिशियल पेजवरती अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही, पण आता अक्षराची खरी सासूबाई म्हणजेच आता मित्रांनो मालिकेमधील अधिपतींची खरी आई चारुल मॅडम ह्या आता खरोखरच मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला भेटतील। कारण की अधिपतींच्या बाबांना माहीत असते की त्यांची चारू कशी आहे, ह्या भुवनेश्वरीसारखी तर नालायक अजिबात देखील नाही। त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीची मालिकेतून एंट्री बाहेर होणार आहे आणि चारुलता मॅडमची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे। तर तुम्ही ते पाहण्यास उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत हे अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात अगोदर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।